मी देवाचे आभार मानतो की देवाने त्याच्या वचनातून बोलण्यासाठी सुसंधी मला दिली. त्याचप्रमाणे पाठिंबाई बाळासाहेब आणि सर्व मंडळीचे पण मी आभार मानतो. पुन्हा एकदा टाळून देवा धन्यवाद देऊया. खरोखर पात्र आणि भयास होते एकच प्रार्थना करूया. देवाला म्हणूया, प्रभू तू माझ्या संगती बोल, माझी भेट घे. सर्वजण आपण देवाकडे लक्ष लावूया. धन्यवाद ईश्वराच्या, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो. तू खरोखर महान आहेस. मी मनापासून तुझी स्तुती करतो ईश्वराच्या. परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो ईश्वराच्या. आम्ही सर्वजण त्या समुद्राला सारखं म्हणतो, प्रभू तू बोल, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. तो परमेश्वरा जोपर्यंत शत्रुवेल म्हणाला नाही तोपर्यंत प्रभू तू त्या संगीत बोलला नाही. प्रभू म्हणून आम्ही प्रार्थना करतो ईश्वराच्या वेळेस, प्रभू तो आमच्या संगीत बोल. परमेश्वरा आमची भेट घे आणि परमेश्वरा आम्हाला उद्या शेवटच्या काळात जीवन जगत असताना मोठ्या सामर्थ्याने भरून प्रभू परमेश्वरा शेवटपर्यंत तुला धरून राहण्यासाठी सहाय्य कर. आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव सर्वदा करण्यासाठी सहाय्य कर. ज्या वेळेस तू आम्हाला पाहशील त्या तुला खूप आवडेल असं जीवन जगण्यासाठी परमेश्वर आम्हाला ताकद तुझ्या वचनातून तू दे. आणि प्रभू तुझं गौरव करून दे. प्रभू माझा जीव शरीरात तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आपला तू माझ्याद्वारे बोलणार धन्यवाद देतो ईश्वराच्या. आणि प्रभू आमच्या थोडीची भेट घेणार म्हणून धन्यवाद देत. प्रभू येशूच्या नावाने सर्व प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया. मी खरोखर देव आज आपल्यासाठी बोलणार आहे. हालेलुया. पण त्यावेळेस देवाने मला विषय दिलेला आहे की प्रभूसाठी काही संपत नाही किंवा काही अशक्य नाही. आणि मातृष वर्तमान याचा 5वा अध्याय आपल्याला माहिती आहे. याईराच्या कन्येविषयी मातृष वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 21 ते 24 वचन जर आपण पाहिले तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की याईर नामे कोणी एक सभास्थानाचा अधिकारी आहे आणि तो प्रभूकडे येऊन विनवणी करत आहे की प्रभूजी माझी मुलगी मरास टेकलेली आहे, तुम्ही येऊन त्याच्यावर काय करा, हात ठेवा. 22 वचन जर वाचलं असं म्हटलं, मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला, पण त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनंती केली की माझी लहान कन्या मरास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण तिच्यावर हात ठेवावे. ती बरी होऊन वाचावी म्हणून काय करा, तिच्यावर तुम्ही हात ठेवा. आणि कारण आपल्याला पाहायला भेटतं की प्रभूजी ज्या ज्या वेळेस दुःखी व्यक्तीला पाहत होता त्यावेळेस त्याच्यासाठी लगेच देव कार्य करत होता. पण इथं हा सभास्थानाचा अधिकारी आहे म्हणजे नेमकाच हा धार्मिक व्यक्ती आहे, देवाला जाणणारा व्यक्ती आहे, कारण तो सभास्थानाचा अधिकारी आहे. आणि प्रभूला विनंती करत आहे. म्हणजे प्रभू लगेच गेले नसतील म्हणून प्रभूला ते काय म्हणत आहे, प्रभू तुम्ही या, माझी मुलगी खूप त्रासात आहे, मरवायला टेकलेली आहे आणि तुम्ही या. आणि अशी विनंती केल्यानंतर प्रभू त्यांच्याकडे त्याच्या संधी चाललेला असताना आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू त्याच्या बोलण्यावर त्याच्या बरोबर गेला आणि लोकांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती होता. आणि मग असं झालं की त्या ठिकाणी रक्तस्रावी स्त्री आली. आपल्याला पाहायला भेटतं की मार्कुश वर्तमान ह्याचा 5वा अध्याय 25 ते 34 वचनामध्ये रक्तस्रावी स्त्रीविषयी आपल्याला पाहायला भेटतं. आणि बराच वेळ तिथं गेलेला आहे, बराच वेळ तिथं गेलेला आहे. आणि मग आपण देवाला प्रार्थना करत असतो, खूप विनंती करत असतो ना, आपली प्रार्थना ऐकली जात नाही. आणि आपण म्हणतो की प्रभू असं का होतंय. प्रभूला माहिती आहे, आपल्याला जर आपण मनुष्य आहोत, मनुष्याला जरी माहित नाही, पण प्रभूला सर्व माहिती आहे की मी जात असताना रक्तस्रावी स्त्री येणार आहे. आणि रक्तस्रावी स्त्रीला ज्यावेळेस मी भेटेल किंवा रक्तस्रावी स्त्री मला स्पर्श करेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे, तोपर्यंत ती मुलगी मरण पावणार आहे. आणि मग प्रभूंनी हे सर्व थांबवून प्रभूंनी त्या मुलीला बरं करून आल्यानंतर का रक्तस्रावी स्त्रीने त्याला भेटावं असं होऊ दिलं नाही. का असं आपल्याला असं कधी कधी प्रश्न पडतो की असं का होतंय, का वेळ लागत आहे, का असं होतंय, प्रभूने का असं होऊ दिलं. पण आपण विचार केला तर काही बोलू शकत नाही, कारण रक्तस्रावी स्त्रीला पण खूप गरज होती. 12 वर्ष आले तिने त्रास सहन करत होती, तिलाही त्रासातून बाहेर निघायची गरज होती. आणि मग आपण त्या प्रश्नाचं काही उत्तर मिळत नाही आणि आपणही शोध घेत नाही ना, आपण परिस्थिती स्वीकारतो. आपण काय करतो, ठीक आहे आता नाही घडलं, आता होऊन गेलं. पण देव आपल्या जीवनामध्ये वेळ लावत नाही, देव त्याच्या वेळेत करतो. देव त्याच्या वेळेत करतो, त्याची वेळ जी आहे ती योग्य वेळ असते. आणि देव ह्याच्यामधून आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती तुम्ही पाहू नका, परिस्थिती काही पण असू द्या, परिस्थिती कशी पण असू द्या, तुम्ही काय करा, देवावर विश्वास ठेवा.
तुम्ही परिस्थितीवर विश्वास ठेवू नका, तर तुम्ही काय करा, देवावर विश्वास ठेवा. आणि कारण आपल्याला पाहायला भेटतं की 2 कोरिंथीचा 5वा अध्याय आणि 7 वचन मध्ये म्हटलेलं आहे, पौल म्हणतो आम्ही डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही काय करतो, विश्वासाने चालतो. आम्ही परिस्थिती जे दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. अनेक वेळेस प्रियांनो परिस्थिती अशा असते की आम्हाला काहीच करता येत नाही. परिस्थिती आम्हाला थोडक्यात बांधून टाकते. परिस्थिती आम्हाला विचार शक्ती आपली संपून टाकते. परिस्थिती आमच्या जीवनामध्ये अशा असते की आम्हाला त्यावेळेस काहीच करता येत नाही. आणि मग आम्ही ती परिस्थिती स्वीकारतो आणि शांत बसून घेतो. आम्ही म्हणतो की आता सर्व संपलेलं आहे, आता झालेलं आहे, आता वेळ निघून गेलेली आहे, आता आम्ही काय करणार, आता काहीच होऊ शकत नाही. आणि ती परिस्थिती आम्ही स्वीकारतो. पण प्रियांनो, देव आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस थोडा वेळ लावत असतो. देवाचा वेळ तो योग्य वेळ असतो. आणि त्या परिस्थितीमध्ये देवाला हे सांगायचं असतं की तू परिस्थितीवर विश्वास ठेवू नको, तर तू माझ्यावर विश्वास ठेव. हालेलुया. आणि प्रियांनो, आपल्याला पाहायला भेटतं की पेत्राने काय केलं, परिस्थिती पाहिली आणि ती स्वीकारली. मग ते कृषी वर्तमानाचा 14वा अध्याय 30 वचनामध्ये जर आपण पाहिलं, त्यांनी परिस्थिती पाहिली आणि ज्याने परिस्थिती पाहिली ती स्वीकारली, तो घाबरला. आणि असं म्हटले 30 वचनामध्ये, पेत्राने वारा पाहिला. वारा कोणी पाहिलाय का? जगामध्ये पहिलाच व्यक्ती असेल पेत्र की त्यांनी वारा पाहिला आणि तो पाण्यावर पण चालला. पण मित्रांनो, ती परिस्थिती त्यांनी पाहिली, विश्वास त्यांनी देवावर जो ठेवला होता तो त्याचा विश्वास त्यांनी सोडला आणि परिस्थितीला पाहून तो काय झाला, बुडू लागला. ज्यावेळेस आम्ही परिस्थितीकडे पाहतो त्यावेळेस मित्रांनो आमच्या जीवनात काही चांगलं होणार नाही. आम्ही पेत्रासारखं बुडू लागलो. आमच्या जीवनामध्ये परिस्थितीकडे पाहिल्यानंतर आम्हाला कधीच आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. पण आम्ही विश्वासाने चाललं पाहिजे. आणि मित्रांनो, देव त्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे शिकवत असतो की परिस्थिती आमच्यावर विजय मिळवू द्यायचा नाही. परिस्थितीला आपण तर आम्ही परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे. आम्ही त्या वेळेवर विजय मिळवायचा आहे. आम्ही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चालायला पाहिजे. पौल जर आपण पाहिलं, पौलाचं 2 कोरिंथीय पत्र ह्याचा 1ला अध्याय 8 ते 10 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल तिथं म्हणत आहे, आपण वाचूया 2 कोरिंथीचा 1ला अध्याय आणि 8 ते 10 8 वचन 9 वचन आपल्याला वाचूया. आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच धडकले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. हालेलुया. पुढे काय म्हटले आपण? वचन पूर्ण वाचा. हा तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत मला होय होय, नाही नाही अशी सोड करता यावी म्हणून जे मी योजितो ते देव स्वभावाप्रमाणे योजितो काय. आम्ही मरू असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर आशा न ठेविता की मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवावे हेच कर्तव्य. हालेलुया. काय म्हणाला की आमच्यावर अशी परिस्थिती आली, आम्ही कुठं होतो, आम्ही आसियात असताना आमच्यावर अशी परिस्थिती आली, आम्ही त्या परिस्थितीमध्ये काय होईल आम्हाला समजत नव्हतं. आमचं मन आम्हाला सांगत होतं फार तर काय आम्ही मरूच. किती सहज म्हणत आहे बघा पौल, फार तर काय आम्ही मरूच असं आम्हाला आमचं मन सांगत होतं. पण कशासाठी परिस्थिती आमच्यावर आली? आम्ही स्वतःवर आशा न ठेवता ती मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवावी, ह्याच्यासाठी हे दर्शन हे झालं. त्यासाठी हे झालं. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये ती परिस्थिती येते, ते कशासाठी येते की आम्ही त्या परिस्थितीवर विश्वास ठेवू नये, आमच्या मनावर आम्ही विश्वास ठेवू नये, तर देवावर विश्वास ठेवावा की तो मृतांना सजीव करतो. हालेलुया. आणि कारण आपल्याला पाहायला भेटतं की ह्या परिस्थितीमध्ये पौलाने विजय परिस्थितीवर मिळवलेला आहे. पौल ह्या परिस्थितीमध्ये हारलेला नाही. आणि पेत्र आपण पाहतो की बुडायला लागलेला आहे, थोडा तो डगमगलेला आहे. पण पौल म्हणत आहे काय होईल, आम्ही फार तर काय मानणार. पण त्या परिस्थितीमध्ये आणि पुढे खूप सुंदर म्हटलेलं आहे 10 वचनामध्ये की त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल अशी त्याच्यावर आमची आशा आहे. त्या परिस्थितीतून गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय आशा प्राप्त झाली, एवढ्या मोठ्या संकटातून तो आम्हाला सोडवतो, तर आता इथून पुढे पण आम्हाला तो सोडतो. त्यामुळे देव आमच्या जीवनामध्ये ती परिस्थिती याच्यासाठी आणतो की त्या परिस्थितीमध्ये आम्ही असा विश्वास ठेवावा की ही परिस्थिती आम्हाला काही करू शकत नाही, आमचं काही वाईट करू शकत नाही.
कारण एक गीतकार आहे तर गीतकार म्हणतो की ये मत तो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किल से कहो जो मेरा खुदा बडा है. समस्यांना सांगा, प्रश्नांना सांगा की माझा देव मोठा आहे, खूप मोठा नाही. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देव अद्भुत कार्य ह्या वर्षामध्ये करू इच्छित आहे. आणि आपल्याला पाहिलं होतं की पेत्र त्या परिस्थितीवर सहज विजय तो मिळून गेला. त्याला माहिती आहे की काय करणारी परिस्थिती फार तर फार हे जगातून आम्हाला संपून टाकणार आहे. पण देवाने ही परिस्थिती त्यांच्यामध्ये अशासाठी आणली की त्यांच्यामध्ये विश्वास उत्पन्न व्हावा की मरण्यासारखी जरी परिस्थिती तयार झाली, मरण येईल असं जरी परिस्थिती निर्माण झाली, आता काय करू, आता मरणच आहे, आता काय करू, आता मला यश नाही, आता माझ्या जीवनामध्ये मी कितीतरी प्रयत्न करून मला यश येतच नाही, तरी देखील त्याही परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. रात्रभर पेत्राने जाळ टाकलं आणि मासे पाहिले, त्याने खूप कष्ट केले, त्याला काहीच भेटलं नाही. पण देवाने सांगितलं आणि पेत्र म्हणाला, होय प्रभूजी, तुम्ही सांगता म्हणून मी हे करत आहे. आम्ही रात्रभर मासे पकडायचा प्रयत्न केलेला, आम्हाला काहीच भेटलं नाही. कारण परिस्थिती तुम्हाला सांगेल आता काहीच होणार नाही, पण प्रभू सांगेल की होईल, तर प्रभूवर विश्वास ठेवा, परिस्थितीवर विश्वास ठेवू नये. आणि कारण आपल्याला पाहायला होतं की पौल ह्या परिस्थितीवर विजय मिळवलेला आहे. आणि दोन परिस्थिती नेहमी देव आमच्या समोर आणतो. आम्ही म्हणतो की दोन मनं आहेत, दोन विचार आहेत, नाही का नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये दोन विचारांची एक परिस्थिती आणि एक विश्वास, देवाचा विश्वास असतो. आम्ही कशावर विश्वास ठेवतो, देव पाहतो. आणि त्यामध्ये विश्वास आपण जर स्वीकारला तर आपण प्रभूमध्ये अधिक पुढे जातो. त्यामध्ये अधिक आम्ही काय करतो, पुढे जातो. आणि त्या विश्वासामध्ये आपल्याला पाहिलं की पेत्राला जसं आशा प्राप्त झाली, तसं देव आमच्या जीवनात आमची परिस्थिती, आमच्या समस्या सोडून आम्हाला अद्भुत रीतीने त्यातून वेगवेगळं एक गौरव त्याच्या काहीतरी प्राप्त करून देत असतो. हालेलुया. पुढे आपल्याला पाहिलं की सारा जर पाहिला आपण तर सारेला देवाने सांगितलं होतं, 10 वेळेस त्याला अब्रामाला सांगितलं होतं की तुला मुलगा होईल, सारेद्वारेच मुलगा होईल, 10 वेळेस तिला सांगितलं होतं. आणि तरी देखील आपल्याला पाहिलं होतं की त्याला मुलगा झालेला नव्हता. त्यांच्या मनाने त्यांनी विचार करून काय केलं, हगारी बायको करून दिली साराने अब्रामाला, आणि मग इस्माईल तो झाला. पण तरी देव काय सांगत होता की नाही, तुझ्या स्त्रीद्वारेच मी काय करणार आहे, संतती तयार करणार आहे, त्याच्याद्वारे जग आशीर्वाद होणार आहे, त्याच्याद्वारे सर्व आशीर्वादित होणार आहे. आणि आपल्याला पाहिलं होतं की उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 21वा अध्याय आणि 1-2 वचनामध्ये देवाने सांगितल्याप्रमाणे सारेला मूलबाळ झालं. पण मूलबाळ होणे अगोदर जर आपण पाहिलं तर सारा काय म्हणते, आपण काढूया उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 18वा अध्याय 12 वचन. ती तिच्या विषय सांगत आहे की मी कशी आहे, मी मुलाला जन्म देऊ शकते का, माझी परिस्थिती काय आहे, मी कशा प्रकारे आता माझं वय आहे. उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 18वा अध्याय आणि 12 वचन. तेव्हा सारा माणसांच्या मनात म्हणाली, मी सगळं म्हातारी झाले आहे, तर माझ्या बहिणी मृत्यू झाला आहे, तर मला आता हे मिळत आहे. हालेलुया. ठिकाण काय, मी चक्क म्हातारी झाले आहे. इथं माझ्या बायबलमध्ये लिहिलं मी जरट झाले आहे, म्हणजे चक्क म्हातारी मी झालेली आहे. तिची परिस्थिती अशी आहे की आता मूलबाळ होण्याच्या शक्तीच्या पलीकडे ती गेलेली आहे. मूलबाळ होण्याच्या शक्तीच्या पलीकडे सारा गेलेली आहे. आणि ती काय म्हणत आहे, मी आता चक्क म्हातारी झालेली आहे. काही दिवसांनी आता मी काय होणार आहे, ते सोडून जाणार आहे. आता माझ्या संगती हे होणार आहे का, मला हा अनुभव येणार आहे का. आणि सारा हसली. देवाने तिला सांगितलं, 14व्या वचनामध्ये देव म्हणत आहे की परमेश्वराला काय असाध्य आहे काय, देवाला काही अशक्य नाही. आपण विषय शिकत आहोत की देवाला काहीच अशक्य नाही किंवा देवासाठी काहीच संपत नाही. आणि प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळतं की 20 वचन जर आपण बघितलं तर 20 अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर गरार इथं अब्राम आणि सारा गेलेले आहे. आणि गराराचा राजा अभिमलेक आणि त्या लोकांमुळं अब्राम घाबरून सांगत आहे साराला की तू माझी बहीण आहे म्हणून सांग. आणि मग सारा म्हणते की अब्राम माझा पती नसून तो माझा भाऊ आहे. आणि अब्राम पण सांगतो सारा माझी बहीण आहे, त्याच्या भीतीमुळं. आणि मग गराराचा राजा अभिमलेक त्या सारेला पत्नी म्हणून घेऊन यायला सांगतो. कारण 18व्या वचनामध्ये ती काय म्हणत आहे, 18व्या अध्यायामध्ये मी चक्क म्हातारी आहे. चक्क म्हातारी संगती एखादा राजा लग्न करेल का किंवा लग्नासाठी त्या आणल का. कारण देवाने तिला पुन्हा तरुणीसारखं केलं. पुत्र प्रसवण्याची ताकद देवाने तिच्यामध्ये दिली. देवाने तिचं शरीर बदलून टाकलं
आणि म्हणूनच तिला पाहिल्यानंतर त्या राजाला वाटलं की तिला मी काय करावं, माझी पत्नी करून घ्यावी. आणि प्रियांनो, देव अशक्य गोष्ट शक्य करतो. देवाला काहीच अशक्य नाही. आपण जर पाहिलं की साराने तिच्या जीवनामध्ये 2 वेळेस तरुणपणा उपभोगलेला आहे. एकदा म्हातार झालं, पुन्हा ती तरुण झाली. आणि तरुण झाल्यामुळे काय झालं, तिला पुत्र संतान होऊ शकलं. कारण आपल्या जीवनामध्ये आपण जर विचार केला तर सारेच्या जीवनातले गेलेले दिवस ते देवाने काय केलं, पुन्हा भरून काढलं. देवाने काय केलं, तिला पुनर्स्थापित तिला केलं, पुन्हा तिला कारुण्य तिचं दिलं. आणि म्हणून त्यांना आपल्या जीवनामध्ये काहीही झालं असेल तरी त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते परिस्थिती कधी स्वीकारायची नाही. त्या परिस्थितीमध्ये आम्ही शांत राहायचं आणि देवावर विश्वास ठेवायचा. देव कसं करेल आम्हाला समजणार नाही. मला नेहमी आठवण होती माझ्या मित्राची की माझा मित्र मला नेहमी म्हणजे त्यांनी लहानपणी मला सांगितलं, पण नेहमी देव मला ते आठवण करून देतो की जरी आपलं गणित 2×4 असेल तर देव 2×5 करून दाखवी, पण आम्हाला समजण्याची शक्य नाही. आणि म्हणून आम्ही देव जे सांगेल ते हो म्हणून करायचं आहे. देव कसं करेल असा जर विचार करायला लागलो आपण तर आपल्याला ते समजणार नाही. जसं मोबाईलला बॅटरी मेमरी दिलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये घातलं तर काय होतं, हँग होतो, स्वीकारत नाही. त्याप्रमाणे आम्हाला काहीतरी मेमरी दिलेली आहे, आम्हाला समजणार नाही देव कसा करेल. आणि देव जर करत असेल तर आम्ही फक्त म्हणायचं होय, देव नक्कीच करेल. कारण पेत्रने पाहिलं आणि म्हणाला की मी पाण्यावर चालू का. आणि मग त्यांनी हो म्हणाल्यानंतर पेत्र काय झाला, पाण्यावर चालला. पण ज्यावेळेस त्यांनी परिस्थिती पाहिली त्यावेळेस काय झाला, पुन्हा जगासारखा डुबायला लागला. जगासारखा त्या पाण्यामध्ये संपायला लागला. देवाने संपू दिलं नाही. ज्यावेळेस प्रभूला त्याही परिस्थितीत त्याने आवाज दिला, प्रभूने पहिलं त्याला वरती काढलं आणि नंतर म्हणाला, अरे तू पाण्यावर चालला, तुम्ही अल्पविश्वासू का झालास. देवाने पहिलं दाबलं नाही, पहिलं काय केलं, परिस्थितीतून वरती काढलं. आमचा देव त्याला दोष देणार नाही, तो परिस्थितीतून वरती काढणार आहे आणि आम्हाला शिकवणार आहे. कारण आपल्याला पाहिलं तर की साऱ्याला देवाने पुन्हा 2दा त्याला काय केलं, तरुण पण केलं. आमच्या जीवनामध्ये तिच्या जीवनामध्ये 25 वर्ष तिला उशिरा मुलगा झाला होता. 25 वर्ष तिला झालं, म्हणजे ज्यावेळेस तिने तिचं गणपत्र सोडून ती निघाली त्याच्यानंतर 25 वर्षांनी तिला मुलगा झाला, 90 वर्षाचा असताना. पण देवाने तिचे गेलेले दिवस पुन्हा तिला भरून दिले. तिने पाहिलं की मी जरड झालेले आहे, जख्ख म्हातारे झालेले आहे, तरी देवाने काय केले, त्यांना पुन्हा तिला तरुण केले. कारण आपल्याही जीवनामध्ये आमचे गेलेले दिवस देव भरून काढले. आमच्याही जीवनामध्ये देव आम्हाला पुनर्स्थापित तो करेल. कसं काय होईल आम्हाला समजणार नाही, पण देव नक्कीच करेल. कारण माझ्या दिवसामध्ये योगेश नावाचा माझा मित्र इथं आला होता. त्यांनी साक्ष दिली आणि तो मला म्हणाला की जिथं तो कामाला होता तर तिथं तो योगाचं पण शिकवायचा. आणि तो स्वतः तिथं म्हणजे कंपनीमध्ये गोळ्या औषध देतो. तो BS नर्सिंग झालेलं आहे त्याचं आणि त्याला तिथं जॉब आहे आणि योगा पण शिकवायचा. तर तो म्हणाला की मी दोन्ही पण जर काम करतो, सगळ्यांना आवडायचे. आणि मग असं त्याने विचार केला, त्या योगासाठी मी कंटिन्यू जर मी शिकवलं इथं योगा आणि त्याच्यासाठी जर मला पेमेंट भेटलं तर बरं होईल. आणि म्हणून त्यांनी त्याच्या मॅनेजरला भेटलं, त्या लोकांना भेटला. तर हो सर, तुम्ही खूप चांगलं योगा शिकवता, तर तुम्ही आम्हाला बाहेरून कुणाला जर आणायचं तर तुम्ही शिकवलं चांगलं आहे. आणि मग तुम्ही कंटिन्यू जर शिकवत असाल तर म्हणायला पाहिजे, तुम्ही पगाराविषयी बोललं पाहिजे. आणि मग त्याने मॅनेजरला सांगितलं, मॅनेजरने पण त्याला सही दिली. मॅनेजरने पण सांगितलं. तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता. कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते त्यांच्या मॅडम म्हणाले, जर तुझं काम होत असेल, परमनंटचं होत असेल त्याच्यामुळं तर मला काही हरकत नाही, एखाद्याचं चांगलं होत असेल तर मी त्याला अडवून येणार. आणि मग त्यांनी पण होकार दिला. आणि महिन्यातून एकदा साहेब कंपनीमध्ये येतात आणि मग साहेबांना तो भेटला. साहेबाला त्याने सांगितलं की साहेब मी योगा पण शिकवतो आणि हे पण काम करतो, योगा पण मी चांगलं शिकवू शकतो, तुम्ही विचारू शकता. तर मी योगाचा पण क्लास घेत जाईल, त्याचा मला वेगळा पगार द्या. आणि मग साहेब म्हणाले की एका कर्मचाऱ्याला 2 पगार देण्याचे आमच्याकडे नियम नाही, तसं नाही करता येत. आणि तो खूप निराश झाला. मला सांगितलं, संजीव असं झालं, माझं खूप कर्ज फिटलं असतं, मी खूप स्वप्न पाहिले आणि ते नाही झालं म्हटलं. आणि मग देवाने मला बायबलमधून बरेचसे गोष्टी दाखवल्या की ज्या वेळेस मनुष्याकडून होत नाही त्यावेळेस देव कार्य करतो. आणि देव असं म्हणत नाही की मी प्रयत्न करतो, मी प्रयत्न करून पाहतो, तू आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे, मी प्रयत्न करून पाहतो. आणि जसं मला प्रेरणा दिली देवाने तसं मी त्याला सांगितलं, हे बघ तुझे प्रयत्न संपलेले आहेत, देवाचे नाही. आणि देव कधीच प्रयत्न करत नाही, देवाच्या हातात ते काम दिलं की झालं म्हणून समजायचं. आणि मग मी त्याला सांगितलं आणि
आणि त्याच्यानंतर 8-10 दिवस त्याचा फोनच आला नाही. मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो आणि 8-10 दिवसांनी मी सकाळी फिरायला जातो, तिकडे त्याचा फोन आला आणि मग खूप आनंदी होता. अरे संजीव, मी तुला सांगितलं का? संजीव, मी तुला सांगितलं का? म्हटलं नाही बाबा, काय नाही सांगितलं. पण ती नोकरी मी सोडून दिली, पण दुसरीकडे त्याच्यापेक्षा चांगली नोकरी देवाने मला दिली आणि तिथं त्याच्यापेक्षा चांगला पगार मला आहे आणि मी ह्या वयामध्ये परमनंट सारखा तिथं भरती झालेला आहे. मी परमनंट पण तिथं होणार आहे. हालेलुया. त्यामुळे अशक्य गोष्ट आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारायची नाही. आम्ही देवावर सोडून द्यायचं, त्या परिस्थितीला सांगायचं की माझा देव ह्या परिस्थितीमधून सुद्धा कार्य करणार आहे. त्याच वेळेस अशी एक घटना झाली. त्याच पिरियडमध्ये आदिना ब्रदर पण म्हणून इथे येत असतात. त्यांचे पण मिसेस नोकरी करत होते आणि 3 वर्षांनी परमनंट होतात. तर 3 वर्ष होण्या अगोदरच, 1-2-3 महिन्या अगोदरच त्यांना काढून टाकलं. त्यांना थोडा स्ट्राईक दिला आणि ते खूप दुःखित होते. आणि म्हणाले, बघा ना पास्टर, कसे डेंजर लोक असतात ते, की परमनंट होण्या अगोदर त्यांनी असं केलेलं आहे. आणि काही लोक आणि मुद्दाम त्यांच्या संगीत तसं केलं होतं आणि त्यांच्यानंतरच्या लोकांना परमनंट केलं आणि त्यांना परमनंट करण्यासाठी ह्यांना स्ट्राईक दिला होता. आणि प्रार्थना केली आणि तसं देवाने मला प्रेरणा दिली. म्हटलं ते जरी आपल्या बुद्धीप्रमाणे झालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, पण आपण हे प्रकरण देवाच्या हातात देऊ. देवाला काय अशक्य नाही. आणि प्रेमानो ते आणि जसं देवाने मला सुचवलं, मी त्यांना सांगितलं की त्या 6 महिन्यानं त्यांना स्ट्राईक दिलेला आहे. 6 महिन्याच्या अगोदरच ते त्यांना बोलून घेतील आणि परमनंट पण करतील. देवाच्या हातात आपण झोपून देऊ, देव कार्य करेल. आणि 6 महिन्याच्या आत त्यांना बोलून घेतलं आणि जे दुसऱ्यांना परमनंट करायचं होतं, तर दुसऱ्यांना परमनंट होण्याच्या अगोदर ह्यांनाच देवाने परमनंट करेल. आणि देव खरोखर अद्भुत आहे. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हे होऊ शकत नव्हतं, पण देव आपल्या संगती आहे. ते दररोज सांगतात की देव आमच्या संगती आहे. आणि म्हणून प्रेरणा, आम्ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती स्वीकारायची नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येते. देवाला माहित होतं की जर वेळ लागला तर यायलाची कन्या मरणार आहे, पण देव ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे शिकवत आहे की आम्ही परिस्थितीला घाबरू नये, आम्ही परिस्थिती स्वीकारू नये. परिस्थिती स्वीकारून ती आम्ही त्याप्रमाणे वागू नये. तर आम्ही त्या परिस्थितीला न स्वीकारता आम्ही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वासाला धरून चाललं पाहिजे. आणि प्रेरणा आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस मार्क वर्तमान याचा 5वा अध्याय 36 वचनामध्ये हे सर्व झाल्यानंतर कुणीतरी 35 वचनामध्ये प्रभू येशूला याईराला येऊन सांगितलं की तुमची मुलगी मरण पावलेली आहे. आता तुम्ही उगाच प्रभूजीला त्रास का देता? आता तुम्ही प्रभूला उगाच त्रास का देता? आणि प्रभूजीने ह्या शब्दाकडे लक्ष पण दिलं नाही. 36 वचनामध्ये आपण पाहिलं की सांगितलेल्या वार्तेकडे देवाने लक्ष दिलं नाही. आणि यायराला पण सांगितलं लक्ष देऊ नको. यायराला देवाने काय सांगितलं? घेऊ नको, विश्वास मात्र धर. देवाने काय सांगितलं? घेऊ नको. परिस्थिती कशी पण असेल तर त्यामध्ये तू काय करू नको, घाबरून जाऊ नको, विश्वास धर. आणि देव त्या परिस्थितीमध्ये आम्हाला वेळ ह्यासाठी लावतो की आम्ही परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमध्ये एक वेळेस नाही तर प्रत्येक वेळेस विजयी मिळवत पुढे जावं. आणि म्हणून त्यांना आमच्या जीवनामध्ये देव वेळ लावत असतो. आपल्याला तो वेळ लावल्यासारखं वाटतो, पण देवाचा वेळ जो असतो तो योग्य वेळ असतो आणि तो योग्य वेळी योग्य ते करून देतो. आपल्याला पाहिलं होतं की ज्या वेळेस त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून तो जेव्हा तो चालला आणि घरी गेल्यानंतर आपल्याला पाहायला होतं की तिथं काढूया आपण मार्क वर्तमान 5वा अध्याय. लगेच त्याला प्रभू येशूने आपल्याला पाहिलं की पुढे गेल्यानंतर पण त्याच्या जीवनामध्ये लगेच त्याला त्याची मुलगी जिवंत झालेली मिळाली नाही. आपल्याला पाहिलं होतं की प्रभू तिथं जेव्हा गेला, 39 वचन आपण वाचूया. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. काय म्हणाला? प्रभू येशूने परिस्थिती स्वीकारलीच नाही. तर तुम्ही का रडता? तुम्ही का गलबला करता? मूल मेलेले नाही तर कसं आहे? झोपलेलं आहे. खरंच झोपलेलं होतं का? मनुष्यासाठी मेलेलं होतं, पण देवासाठी काहीच अशक्य नाही. हालेलुया. पुन्हा जीवनदान देऊ शकत होता. आणि म्हणून देव हे पण सांगत होता की ह्याही परिस्थितीत संपले, आता ह्याही परिस्थितीत तू काय कर? विश्वास ठेव. आणि मग याईराने विश्वास ठेवला. याईराने पाहिलं की प्रभू म्हणतात मूल झोपलेला आहे, तो झोपलेला आहे देऊन. आणि त्यांना पुढे केल्यानंतर असं झालं 40 वचनामध्ये, तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला व त्या सर्वांस बाहेर घालून त्या लोकांनी काय केला? प्रभूचा उपवास केला. पण प्रभूने तरी देखील काय केलं नाही? त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या परिस्थितीकडे अजिबात देवाने काय केलं नाही?
लक्ष दिलेलं नाही आणि उपवास करणाऱ्याकडे पण लक्ष दिलं नाही. उलट देवाने काय केलं, त्या सर्वांच बाहेर घालून दिले आणि मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते ते तो आत गेला आणि नंतर बालिकेचा हात धरून म्हणाला, तलिता कुमू, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ, आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. हालेलुया. ज्या आम्ही त्या परिस्थितीमध्ये प्रभूचा विश्वासाने चालतो, प्रभू जे सांगतो ते विश्वासाने घेऊन त्याप्रमाणे चालतो, तेव्हाच आमच्या जीवनामध्ये जो समस्या असेल, आमच्या जीवनामध्ये जी अशक्य गोष्ट असेल, आमच्या जीवनामध्ये जी कठीण गोष्ट असेल ती नक्कीच पार पडली आहे. त्याचं नक्कीच उत्तर मिळणार आहे, त्याचं नक्कीच निरसन होणार आहे. आणि आपल्याला पाहिलं तर की ही मुलगी देवाने जिवंत करून त्या यायलाच्या हातामध्ये दिली. यायलाने परिस्थिती पाहिली नाही तर देवाने सांगितलं वचनावर त्याने काय केला, विश्वास ठेवला आणि परिस्थितीवर यायलाने विजय मिळवला. कारण आम्ही पण आमच्या जीवनामध्ये सर्व परिस्थितीला सांगायचं आहे की परिस्थिती तू माझ्या जीवनात काय करू शकत नाही, प्रश्न तू माझ्या जीवनात काय करू शकत नाही, अडचणी तू माझ्या जीवनात काय करू शकत नाही, तर माझ्या जीवनात प्रभू येशूच अद्भुत कार्य करू शकतो. आणि बायबलमध्ये आपल्याला पाहतं की ज्यावेळेस आम्ही प्रभू विश्वास ठेवतो, ज्यावेळेस विश्वास आपण ठेवतो त्यावेळेस अद्भुत कार्य देव करतो. योहान कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 40 वचन जर पाहिलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं की लाजर आहे आणि लाजर मरण पावलेला आहे. लाजर काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. आणि लाजर आजही आहे अशी बातमी मिळाल्यानंतर देखील प्रभूजी लगेच गेले नाही, तर त्यांनी 2 दिवस अजून लेट केला, म्हणजे 4 दिवस झाले आणि 4 दिवस लेट प्रभूजी तिथे गेले. आणि प्रभूजी त्या शिष्यांना म्हणत आहेत की मी तिथं नव्हतो म्हणून तुमच्यामुळं मला आनंद होत आहे. जर विचार केला तर असे शब्द का प्रभूने बोलवा बरं, की मी तिथं नव्हतो म्हणून काय होत आहे, मला तुमच्यामुळं आनंद होत आहे. नऊ वचनापासून पुढे वाचूया आपण. योहान कृषी वर्तमान 11वा अध्याय आणि 9 पासून पुढे. येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही? कोणी दिवसात चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या पृथ्वीवरील उजेड पाहतो. परंतु कोणी रात्रीच चालतो तर त्याला ठेच लागते. 15 वाचूया. आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुम्हामुळे मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही विश्वास धरावा, तरी आपण त्याचकडे जाऊ. हालेलुया. प्रभू काय म्हणत आहे की मी तिथं नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळं काय होत आहे, आनंद वाटत आहे. का? कारण यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आता मी तिथं नव्हतो आणि लाजर मरत आहे, तिकडचे लाजरची बहीण म्हणत आहे की जर तुम्ही इथं असता तर प्रभूजी तुम्ही माझा भाऊ मेला नसता. आणि आता संपलं आहे, आता भाऊ काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इकडं प्रभूजी शिष्याला काय म्हणत आहे की मी तिथं नव्हतो म्हणून तुमच्यामुळं मला आनंद वाटत आहे. कारण प्रभू आज पण आम्हाला हे शब्द म्हणत आहे की तुमच्यामुळं मला काय होत आहे, आनंद होत आहे. प्रभूजी आपल्या जीवनामध्ये त्या परिस्थितीमध्ये जरा वेळ लावतो यासाठी की जसं प्रभू विश्वास ठेवून शांत राहतो, प्रभू विश्वास ठेवून निसंकोच राहतो, आपण त्याचे मुलं आपणही विश्वास ठेवून निसंकोच राहिलं पाहिजे. आपण चिंता विरहित राहिलं पाहिजे, आम्ही क्लेश विरहित राहिलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतो की ही परिस्थिती तुमच्या जीवनात बी घडावी. आपण पाहतो की पौलाने पाहिलं की पौल काय म्हणत आहे, फार तर काय आम्ही मरणारच असं आम्हाला वाटत होतं, आमचं मन असं आम्हाला सांगत होतं की आम्ही मरणारच. किती सहजरित्या तो म्हणत आहे. आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्व लेकर असेच असायला पाहिजे की फार तर काय होईल आमच्या जीवनामध्ये, आम्हाला जगातून घालून टाकते ना, पण तरी पण आम्ही काय करू, प्रभूकडे जाऊ. कारण ज्या वेळेस आपल्याला पाहतं की एक साधू सुंदर सिंगची भाची शांता कौर ते मेली होती आणि प्रभूने तिला जिवंत केलं. आणि मग त्या घरचे म्हणाले की नाही प्रभू येशूचं नाव नको घेऊ, म्हणाले नाही मला प्रभू येशूनेच बरं केलं. आणि मग त्यांना पुन्हा मारण्यासाठी सुपारी दिली. आणि सुपारी दिल्यानंतर त्यांना मारण्यासाठी जेव्हा समोर ते बंदूक घेऊन आले त्यावेळेस त्या किसन सिंग आणि शांतापूर या दोघांनी पण पाय टेकले आणि म्हणाले की प्रभू मी तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. कारण आपल्या सर्वांची परिस्थिती अशी व्हावी, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये टेन्शन विरहित असावं. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कधी टेन्शन घेऊ नये.
आम्ही आनंदी असावा, आम्ही विश्वासाने न ठेवणारे त्या घरासारखे असावेत. कारण म्हणून आमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येत असते. आणि कारण आपल्याला पाहिलं होतं की प्रभू काय म्हणत आहे की मला आनंद होतो का, कारण ही परिस्थिती तुम्हाला लाईव्ह शिकायला भेटत आहे. आणि त्यामुळे सर्व शिष्य नंतर शिकले. आपल्याला पाहिलं होतं की हे सर्व मरण पावले पण कधी घाबरले नाही. ते पण सर्व काय झाले, प्रभूसाठी मरण पावले पण कधी ते घाबरले नाही. आणि प्रियांनो, प्रभू म्हणत आहे की मी तिथं नव्हतो म्हणून मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. काय विश्वास धरावा? की प्रभू मेलेला सुद्धा उठू शकतो. या परिस्थितीमध्ये सुद्धा देव कार्य करू शकतो. कोणतीच परिस्थिती देवाला अशक्य अशी नाही. आणि पुढे आपल्याला पाहायचं की तरी आपण त्याचकडे जाऊ. तेव्हा तिथून म्हटलेला थोमा आपल्या बंधुवर्गास म्हणाला आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ. पण असं सांगितलेलं असताना देखील परिस्थिती बघा शिष्यांची काय आहे. का असं म्हणाला की 8 वचनामध्ये आपल्याला पाहिलं होतं की तिथं त्याला प्रभू येशूला दगड मार करत होते, तिथे ते पळून आले होते. आणि मग पुन्हा तिथं जायचं म्हटल्यानंतर थोमा म्हणाला चला आता आपण ह्यांच्या संगती मरायला जाऊ. पण तरी प्रभूने त्यांना दाबलं नाही. आपला प्रभू आपल्याला पाहिलं होतं की बायबलमध्ये देवाने कधीच शिष्याला दाबलं नाही. फक्त विश्वासामुळे देवाने त्यांना काय केलं, थोडं दाबलं. तुम्ही विश्वास का ठेवला नाही, तुम्ही विश्वासहीन का झाला, मी कुठपर्यंत तुमचं सहन करू. आणि म्हणून मिळालो देव वारंवार आम्हाला हे शिकवत आहे की कोणत्याही परिस्थिती असू द्या, काही असू द्या, आम्ही प्रभूने सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. आम्ही परिस्थितीवर विश्वास ठेवायचा नाही. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहतो योहान सुसमाचाराचा 11वा अध्याय आणि 40 वचनामध्ये म्हटले की येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते का. म्हणून देव आज आम्हाला म्हणत आहे की कोणतीही परिस्थिती कुठं असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, आम्ही विश्वास ठेवला तर देवाचं गौरव आम्ही पाहू. देवाचं गौरव म्हणजे जर आपण विचार केला तर ते खूप मोठा विषय होईल. आणि गौरवी शरीर मनुष्याला देवाने दिलं होतं. गौरव म्हणजे एकदम अद्भुत गोष्टी. जसं आपल्याला पाहायला होतं की सारेला देवाने 2 वेळेस तरुण होण्याची संधी दिली. जसं आपल्याला पाहायला होतं की याईराच्या कन्याला देवाने पुन्हा जीवन केलं. जसं आपल्याला पाहायला होतं की लाजाराला देवाने जीवन केलं. अशा प्रकारचे अद्भुत कार्य म्हणजे देवाचं गौरव. हालेलुया. अशा कृत्ये देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत ह्या वर्षात करणार आहे, ह्या जीवनात करणार आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे परिस्थिती कोणती पण येऊ द्या, परिस्थितीला हरू नका, तर परिस्थितीला हरवा, विश्वासाने चाला आणि देव नक्कीच आमच्या जीवनात अद्भुत कार्य करणार आहे. थोडंसं प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया, प्रभू परमेश्वरा खरोखर सारेच्या जीवनामध्ये गेलेले दिवस तू तिला दिलेस, ते विश्वासाने अब्राहम चालला. परमेश्वरा तिचं पुनर्स्थापना तू केली. परमेश्वर तिला इतकं सुंदर बनवलं की परमेश्वरा राजाला असं वाटलं की मी तिला माझी पत्नी करून घ्यावी. आणि ती तर जख्म म्हातारी होती. पण परमेश्वरातला सुंदर करुणेपेक्षाही सुंदर तू दिलास. 2दा तिला तरुणपणाचा अनुभव तू दिलास. तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस. तुला अशक्य असं काहीच नाही. परमेश्वरा याईराच्या मुलीच्या तू गेलास आणि परमेश्वरा अद्भुत कार्य तुझ्या जीवनात तू केलं. पण त्या अगोदर आम्हाला पाहायला होतं की वेळ लागला. पण प्रभू परमेश्वरा तुझी इच्छा असते आमच्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येते, प्रश्न येतात, अडचणी येतात, त्यावेळेस आम्हाला वाटतं लगेच माझ्या प्रश्नाचं उत्तर देवान द्यावं, प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळावं. प्रभू त्या परिस्थितीमध्ये तुला आमच्या विश्वासामध्ये वाढ करायची असते. त्या परिस्थिती परमेश्वरा भयंकर असते. प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सांगत असतो की परिस्थिती भयंकर नाही, तर परिस्थितीला हरवणारा देव महान आहे. आणि प्रभू परमेश्वर हा विश्वास आमच्या तुझ्यावर व्हावा. जसं प्रभू परमेश्वर पौल म्हणाला, भारत काय आम्ही मरूच, असं आमचं मन आम्हाला सांगत होतं. पण मरणावर विजय मिळणाऱ्या देवावर विश्वास ठेवावा. आणि म्हणून ही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे. आणि आता आम्ही ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून आम्हाला देवाने बाहेर काढलं, येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढेल अशा आशा आम्हाला आहे. आणि खरोखर प्रभू अशा आशा आमच्यामध्ये तू प्राप्त करून देतोस. प्रभू परमेश्वरा आमची पुनर्स्थापना तू करतोस. प्रभू परमेश्वर सारेसारख्या पुनर्स्थापना तू आमची करतोस. गेलेले दिवस आमचे भरून काढतोस. आणि प्रभू परमेश्वरा तू अद्भुत तू कार्य करतोस. आणि म्हणून बाप्पा या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सर्वदा परिस्थितीवर विश्वास ठेवू नये, तर प्रभू आम्ही विश्वासाने तुझ्यावर विश्वास ठेवून चालावं. तू आम्हाला सांगितलं परिस्थिती आम्हाला हरवून टाकून त्या परिस्थिती स्वीकारून आम्ही परमेश्वर हताश होऊन बसू नये, तर त्या परिस्थितीवर जय मिळवून प्रभू आम्ही आनंदाने पुढे जावं. बाबा पावला सांगतो परमेश्वरा, त्याप्रमाणे पेत्रासारखं परमेश्वरा
तू परमेश्वरा त्या याईराच्या सारखं तू सारे सारखं बाप्पा म्हणतो आम्हाला सायमध्ये तू कर आमचं बोलव परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो बाप्पा. येणाऱ्या दिवसामध्ये तू परमेश्वरा खरोखर ही मंडळी तू परमेश्वरा परिस्थितीला घाबरणार नाही बाप्पा, तर विश्वास आणि परिस्थितीला विजय घेऊन चालणारी बनत आहे. मी तुला धन्यवाद देतो शिवाचं. प्रभू परमेश्वरा ह्या मंडळीद्वारे बाप्पा तू अद्भुत कार्य करण्याला तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा ह्या मंडळीद्वारे बाप्पा अशक्य अशा गोष्टी तू शक्य करण्याला तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू त्यासाठी तुझी शक्ती तुझे सामर्थ्य आम्हाला करून देण्याला तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो. तो परमेश्वर जसे गीतकार म्हणतो आंधी आहे तूफान ओ नैया क्या डुबे की जिसमें है यीशु महान. प्रभू खरोखर आमच्या जीवनामध्ये जरी समस्या आल्या अडचणी आल्या पण प्रभू परमेश्वर तू आमच्या जीवनामध्ये आहे. सर्वेश्वर तू आमच्या जीवनात आहे. आम्ही कधी बुडणार नाही. आम्ही सर्वदा पुढे आणि पुढे जाणार आहोत आणि आमचे नाव किनाऱ्याला पोहोचणार आहोत. आम्ही विजय पावणार आहोत ईश्वराच्या. म्हणून प्रभू परमेश्वर प्रार्थना करतो किती समस्या आल्या किती अडचणी आल्या किती त्रास झाला तरी पण प्रभू तू आमच्या संधी आहेस. आणि प्रभू परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये असं परमेश्वर परिस्थितीमधून आमच्या सर्व मंडळीला पुढे तू घेऊन जाणार आहे आणि यशस्वीरित्याने विजय करणार आहे. तुला धन्यवाद. तुझे आभार मानतो. तुझी स्तुती करतो. वेळ आणि सर्व तुझ्या हातामध्ये प्रार्थना प्रवेश करणार